सर्वांना विलास म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील आपण वेलकम स्वागत करत आहोत। चला मुलेखंड संघ आपला देखील 12वा प्रतिनिधी आपण आमच्या समालोचन कक्षाशी जॉईन करायचं आहे। आणि दरम्यान निशांत ठाकूर एक दर्जेदार व्यक्तिमत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि त्याचं शुभागमन या व्यासपीठावरती होतं, त्याचं देखील आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करत आहोत। चला मुलेखंड आपला 12वा प्रतिनिधी आपण आमच्याशी जॉईन करायचा आहे, कारण की 12वा खेळाडू सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो। 12वा खेळाडू आपल्या संघाची ओळख असतो, सरांनी सांगितलंच आहे। आणि 12वा खेळाडू म्हणजे तुमचा संघ आणि आमच्याशी जोडणारा एकमेव दुवा असतो। त्याचं काम असतं आमच्या स्कोरवरती नजर ठेवणं, आपल्या खेळाडूची नावं पोचवणं, त्यांची कामगिरी आमच्यापर्यंत पोचवणं। त्यामुळे नक्कीच ती कामगिरी करण्यासाठी 12वा खेळाडू सर्वात महत्त्वाचा असतो। सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला अगदी मुंबईतील नामांकित संघ आपल्याला दिवा कोल्हेवाडा पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण मुलेखंड संघ पाहू शकाल। पहिल्या दिवसाचा खेळ पाहिला ना तर याच गावातील एक संघ नवजीवन मुलेखंड संघ जो सुपर 3 मध्ये दाखल झाला। कालच्या दिवसाचा विचार केला तर मीत 11 नेरे संघ आज सुपर 3 मध्ये दाखल झाला आणि आजच्या दिवसामध्ये ए पोल आहे आणि ए पोल मध्ये पाहूया कुठला संघ मैदानामध्ये दाखल अगदी सुपर 3 मध्ये दाखल होईल। कारण की पहिला सामना बामणडोगरीने जिंकला, दुसरा सामना बोनकडे संघाने जिंकला आणि आताचा सामना आपण मुलेपण अगेन्स्ट आपण पाहू शकाल इलेक्शन मध्ये दिवा कोल्हेवाडा आहे। मुलेखंड या टीमच्या फलंदाजांसाठी ऑफर अशी असणार आहे की 3 सलग चौकार किंवा 3 षटकार जर का आले तर कॅश प्राइज 2000 रुपये। राहुल म्हात्रे ते खरं तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत, नेहमीच त्यांना आपण पाहतो असतो, त्यांच्या माध्यमातून ही ऑफर असणार आहे ओनली मुलेखंड टीम। दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला स्ट्राईकला पण निहार म्हात्रेला पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत म्हात्रेला पाहू शकाल आणि गोलंदाजीसाठी अक्षय पाटीलला अगदी आई रत्नेश्वरी मंदिरेंकडून तो गोलंदाजी सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळेल। मॅच अगदी काही क्षणातच ऑन होईल। पंच राजेंद्र घरात आपल्याला पाहायला मिळतील, अगदी दिग्गज पंच आहे शेवा गावातील, यावेळेला पंचाची भूमिका करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान गिरीश घरत यांच्या माध्यमातून निहारसाठी पारितोषिक आले पहा। षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपये दिले जातील, कारण की पहा मॅच अजूनही सुरुवातही झाली नाही आहे, परंतु अगदी प्रेक्षक आणि पाठीराख्यांनी मात्र बक्षिसांची अगदी खैरात या ठिकाणी पेश केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच तो खेळ करावा लागणार आहे, कारण की निहार म्हात्रे म्हटलं ना तर अगदी 360 अगदी 360 डिग्रीमध्ये विकेटच्या दोन्ही बाजूने अक्षरशः लिलिया फलंदाजी करू शकणारा हा फलंदाज याच मैदानामध्ये एका षटकामध्ये 30 धावा ठोकण्याचा देखील भीम पराक्रम या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला। चला मॅच ऑन होते, अक्षय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 आपण ले स्टार्ट सामन्याला सुरुवात करतोय। एक सुंदरसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात आलं। गेम ऑन, पहिला चेंडू आडवा बॅटने चेंडू खेळला, अगदी स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने थोडासा खराब थ्रो आणि एकेरी धाव पाहायला मिळते। या एका धावेने धाव फलकाचं दारिद्र्य दूर सारलं जात आहे। श्री गणेशा केला जातोय। 5 ओव्हरची मॅच पहिल्या दिवशी आपण खेळ पाहिला ना ती खेळपट्टी फलंदाच्या प्रेमात पडली होती, चांगल्या धावा झाल्या, परंतु आपण पाहिलं तर दुसरा आणि तिसरा दिवस आणि आजचा तिसरा दिवस आहे, त्यामुळे थोडेसे खड्डे वगैरे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही खेळपट्टी गोलांच्या प्रेमात पडली, धावा होत नाही आहेत। आणि आपण पाहिलं ना की जसं वेळ पुढे सरकतो थंडीचं सावट येतं, मैदानामध्ये बाष्प येतो आणि त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे, धावा कमी होतात। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, स्ट्राईकला पण अनिकेत म्हात्रेला पाहू शकाल। यावेळेचा चेंडू अपर कट केला, डीप मध्ये कोडी नाहीये, एक क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने धावला, परंतु वैभव चेंडू पर्यंत जवळपास पोहोचू शकला नाहीये। पंचांचा इशारा, दॅट्स अ मायटी 4 चौकार।
क्रिकेट खेळत असताना आपल्या स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण की गाडीला ब्रेक असतात, आपल्याला ब्रेक नसतात. त्यामुळे नक्कीच आपण आपटलो तर नक्कीच दुखापत होऊ शकते. आपल्या स्वतःची काळजी घ्या. सिर सलामत तो पगडी 50. या वेळेला दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली. पहिला गडीगारात आणि पहिला मावळा बुरजावरून खाली कोसळतोय. डीजे एका जीवित मात्र आजच्या दिवसामध्ये उपलब्ध नाही आहे. अगदी एका ठिकाणी तो प्रीमियर लीग खेळत असल्याची, सावर्डे प्रीमियर लीग खेळत असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. तरी सुद्धा या संघांना धाडस दाखवला. त्यामुळे त्या धाडसाला पुन्हा एकदा आपण सलाम करूया. नवीन फलंदाज शुभम म्हात्रे मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हटलं ना तर विराट कोहलीची आठवण येते आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू नक्कीच आपल्या संघाचा केंद्रबिंदू असतो असं तुम्हीच म्हणता. त्यामुळे नक्कीच तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना अगदी ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे खांद्यावरती, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. अक्षय पाटील गोलंदाजी करतोय. त्यानं दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेळलाय, परंतु पुढच्या चेंडूवरती अगदी एक डाव तुझा असेल तर एक डाव माझा असेल, अगदी तुला डगआउटमध्ये परत पाठवताना आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू खूपसा दूर निघून गेला आणि पंचाने मात्र या गोलंदाजाला दंडित केला, स्वैर मारा घोषित केला आणि या ठिकाणी व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय नियमातील 22व्या क्रमांकाचा नियम इथे लागू केलेला पाहायला मिळतोय. अगदी 3 पर्यायाने वाईट दिला जातो. ऑफस्टम्पच्या खूपसा बाहेर, लेगस्टम्पच्या काहीसा बाहेर आणि फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेला ना तर व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. यावेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर आपण चेंडू पाहिला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन अक्षय पाटील सज्ज. स्क्वेअर ऑफ द विकेट आला होता, लाईन मिस केली यावेळेला. अगदी चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नाहीये, कारण की भन्नाट वेगानं गोलंदाजी टाकत असताना आपण अक्षय पाटीलला पाहतोय. सुंदर गोलंदाजी, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, ज्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू डीप मध्ये लावण्याची परवानगी आहे. आपण एक खेळाडू डीप लॉंग ऑफला पाहू शकाल, एक खेळाडू मिड विकेट आणि अगदी वाडीशी लॉंग ऑनच्या मधोमध काऊ कॉर्नरच्या गलीमध्ये उभा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला फटका चांगला आहे, डीप कव्हर आणि सीमारेखेच्या बाहेर जाताना आमच्या आशुतोष, आमच्या बंधुराजाच्या अगदी हातामध्ये हा चेंडू जाऊन आणि त्या चौकाराचं स्वागत या ठिकाणी करेल आमचा डीजे मास्टर. आणखी एक चौकार, धावसंख्या पहिल्या दशकामध्ये 10 धावा कंप्लीट करत असताना आमचा मुलेखंड संघ आपण पाहू शकाल. दरम्यानच्या काळामध्ये अलंग द कार्पेट धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला आणि दरम्यान षटक या ठिकाणी जवळपास संपले पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 अशी अगदी सावध सुरुवात मुलीकड संघाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. थोडासा वेळ पुन्हा एकदा आपल्याकडे शिल्लक आहे, आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत.
पहिलं षटक या ठिकाणी संपलं. 10 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राहुल साळवी गोलंदाजच्या भोवल्यावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये दुसरं षटक, पॉवर प्ले दुसरा ऑन आहे. 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा या ठिकाणी असेल. या वेळेला जबरदस्त प्रहार केलाय स्वीपर कव्हर मध्ये. एक क्षेत्ररक्षक पहा चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला गिरीश सावंत. कारण की जवळपास चौकार जाईल का ही स्थिती ज्या वेळेला निर्माण झाली ना, तो धावत पळत आला. जीवाच्या आकांताने त्यानं हात टाकला आणि हा चेंडू अडवला. त्यामुळे घडलं काय, 2 धावा मिळाल्या, परंतु 2 धावा वाचवल्या. आणि क्रिकेटमध्ये 2 धावा किती महत्वाच्या असतात त्या एका धावेने पराभूत झालेल्या संघाला विचारा. या वेळेला फटका फसला कमालीचा जेल ओमी केनीचा आणि फलंदाज क्रमांक 2 आमचा तू निहार झाला फेल. त्यामुळे आणखी एक धक्का बसला तो मुलेकंड संघाला. ज्या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं या संघाची मदार होती तो मात्र खेळाडू निहार मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवूडवरती लोटून दिले मुलीकड संघाला. रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार आणि चेंडू मात्र निघून गेलाय. दन दन करत धावा मिळतील 4 चौकार. दरम्यान रिव्हर्स पटका, दुधारी तलवार आणि या ठिकाणी मिळवला यज्ञेश पाटीलनं चौकार. यावेळेला बॅटच्या टोइंडला चेंडू लागला आणि चेंडू गेला अगदी लॉंग स्टॉप एरियामध्ये. दन दन करत आणखी एक दर्जेदार चौकार. आता मात्र या सामन्याची सर्व सूत्र यज्ञेशने आपल्या खांद्यावरती घेतली आहेत. कारण की राहुल सालवी सारख्या मातब्बर गोलंदाजावरती त्यानं हल्ला चढवला. शरीराचा वेध घेणारा चेंडू अक्षरशः अगदी वेगानं शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी वेगानं गोलंदाजी. पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रिव्हर्स स्वीप, आणखी एक स्विचिटचा फटका. काय कमालीचा साऊंड आणि साऊंड सांगून गेला. दॅट्स अ मॅक्सिमम षटकार.
नक्कीच असं म्हणतात, अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता हो तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. आणि पाहिलं समोर खूप ट्रॅफिक लागली आहे, शॉर्टकटचा अवलंब केला पाहिजे. आणि यज्ञेश पाटीलना अगदी 3 रिव्हर्स स्वीप ज्यामध्ये 2 चौकार आले आणि 1 षटकार पाहायला मिळाला. अगदी चांगली फलंदाजी, अगदी 2 महत्त्वाचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सर्व सूत्र यज्ञेशने आपल्या खांद्यावरती घेतली आणि आताच्या घडीला अगदी 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 26 धावा. आणि पहिल्या मॅचचा आढावा घेतला तर 5 षटकामध्ये अगदी मोठ्या संघाला 28 धावा काढता आल्या होत्या. त्यामुळे नक्कीच आमच्या मुलेकड संघाचा खेळ त्याहून नक्कीच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचा आजच्या दिवसामध्ये त्यांचा महत्त्वाचा हुकमाचा एक्का नक्कीच या संघामध्ये पाहायला मिळत नाही जीवित मात्रे. परंतु काही हरकत नाही आहे, चांगला खेळ या ठिकाणी दाखवत असताना एक खेळाडू पाहायला मिळतात स्ट्राईकवरती. आता मात्र शुभम म्हात्रे जो एका चौकाराण्याची 4 धावांवरती खेळत असताना आपण पाहतोय. यावेळेला अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. अगदी डोळ्याचं पातं लवताना लवतो तोच यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावताना पाहायला मिळतोय. आणि या खेळाडूचा वेग आपण पाहायचा असेल ना तर आपण यष्टी रक्षकाकडे पाहू शकतो, कारण की यष्टी रक्षक यष्ट्यांपासून जवळपास 10 ते 15 पावले दूरवर उभा आहे. गोलंदाजाचं नाव आहे संग्राम आणि त्याचा रणप देखील पहा, किती लांबवर रणप आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की गोलंदाजी करत असताना सर्वात महत्त्वाचा तुमचा रणप आहे, तुमचं बॅकफूट लँडिंग, फ्रंटफूट लँडिंग आणि नक्कीच तुमचा फॉलो थ्रो. दरम्यान पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दरम्यान 2 खेळाडूंमध्ये काहीच हुदगुत आणि सल्ला मसलत पाहायला मिळते. ती होणं गरजेचं आहे की आपल्या चुका आपल्या समोरच्या व्यक्तीला माहीत असतात, कशा प्रकारे लाईनवरती आलं पाहिजे, याची गोलंदाजी लाईन कशी आहे. अलंग द कार्पेट, अगदी गरंगळत चेंडू चालला, अगदी डीप मध्ये कोणी नाही आणि गुदगुल्या करत चेंडू निघून गेला. धावा मिळतील 4. अगदी दर्जेदार चौकार. दरम्यान धावसंख्या 3ऱ्या दशकामध्ये 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 3ऱ्या चेंडूवरती चौकार देखील ठोकला. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय. इथं पहा, एकाच पटरीवरती 2 गाड्या, अपघात अटळ आहे. त्यामुळे नक्कीच फलंदाज होतोय धाबाद. दरम्यान या ठिकाणी मात्र विकेट बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावांवरती 3रा गडी बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नेट नंबर 5 वरती दाखल झाला, अक्षय दाभोळकर. यावेळेला फटका चांगला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथपर्यंत पोहोचेल ना अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये करत असताना आपण 2 फलंदाजांना पाहिलं. अगदी वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, कोल्ह्याची चालाकी या 3 गुणांचा संगम दाखवला. 2 धावा कंप्लीट. कारण की नक्कीच या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक धावाला महत्व आहे, कशाला याला महत्व नाही आहे. त्यामुळे नक्कीच धावा चोरी
धावांची चोरी होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आपण तुषार मुलेखंड संघाच्या बाजूनं पाहिला. अगदी मोठ्या मोठ्या संघांना एवढ्या धावा जमवता आल्या नाही तेवढ्या धावा आमच्या मुलेखंड संघानं तिसऱ्या षटकामध्ये जमवलेल्या पाहायला मिळत आहेत. रिवा स्वीप दुधारी तलवार परंतु फुकट गेला वार. कारण की हा फटकाच जोखमीचा असतो. लागला तर समोरच्याची, नाही लागला तर स्वतःची बाण कापून घ्यावी लागतो. लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगा तो ताली नहीं तो गाली, लगा तो तीर नहीं तो फकीर, आपके हात में कटोरा ठणठण गोपाल. अशी खूप सारी विधानं आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान विद्यमान सदस्य राहुलजी ठाकूर साहेबांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं देखील वेलकम आपण स्वागत करत आहोत. त्यामुळे डीजेकडे जाऊया, ऐकूया एक सुमधुर संगीत. गोलंदाजामध्ये बदल होईल. चौथा साहिल नाईक या ठिकाणी चौथ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी त्यांची पाहायला मिळेल. कारण की चौथं षटक क्षेत्ररक्षण पूर्णपणे विभागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 6 क्षेत्ररक्षक ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक इन्क्लूड असेल आणि बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 5. दरम्यान अगदी मोठा फटका खेळायचा परंतु मिस टाइम झाला. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव उपलब्ध नाही आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल नाईक गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई रत्नेश्वरी मंदिरकडून गोलंदाजी कमान सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मिस टाइम झालाय. स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाचा राहिला परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. त्यामुळे आणखी एक धावफलकावरती पाहायला मिळते. कारण की नक्कीच मॅच रफ अँड टफ बनवायची असेल ना तर तुम्हाला 50+ धावा जमवावे लागणार आहेत. अगदी एक नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा, 3 विकेट आणि तिसरं षटक. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकातील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आता मात्र जमवाव्या लागतील. अगदी बॉटम हँडचा वापर करावा लागेल. यावेळेला फटका चांगला आहे. एलिव्हेशन कमी असेल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय त्यामुळे आणखी एक फलंदाज इथं झेल बाद होताना पाहायला मिळतोय. गिरीच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल आणि आमचा एक फलंदाज झाला फील. दरम्यान व्यासपीठावरती 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये मुलेखंडचा स्वीट वाईस शंतनू चव्हाण या वेळेला पाहायला मिळतोय की ज्याच्या माध्यमातून आपण मुलेखंडची रजनी स्पर्धा अगदी गोड वाणीतून ऐकली होती.
त्यांचं देखील आपण या मंचावरती वेलकम स्वागत करत आहोत। नवीन फलंदाज आयुष तांडील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। चौथं षटक प्रगतीपथावरती आहे। चौथा गडी देखील बाद झालेला पाहायला मिळाला। दरम्यान नक्कीच प्रश्न विचारला जाईल, चेंडू बॅटची कड घेऊन गेला होता का, परंतु पंचांनी नकार दिला, नॉट आउट। त्यामुळे या ठिकाणी आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी। पहिल्या दोन षटकाचा विचार केला तर थोडासा मार खाल्ला होता गोलंदाजांना। यावेळेला कमालीची लाईन पाहायला मिळते। अगदी लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, कंट्रोल गोलंदाजी, व्हेरिएशन, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये। अगदी सटीक लाईन आणि लेंथ। पहिल्या 2 षटकामध्ये चांगलीशी धुलाई पाहायला जरूर मिळाली, परंतु तद्नंतरच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। आणखी एकदा पंच मात्र आमच्याकडे वळलेत। व्हाईट बॉलची उद्घोषणा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। आणखी एक धाव। अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा खेळ काहीसा पुढे सरकतोय। शेवटचे काही षटकं सुरू आहेत, त्यामुळे आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल। आणखी एक चांगला चेंडू पहा, क्लिक करायचा होता ऑफसाईडला, परंतु चेंडू आणि बॅटचं मिलन झालं नाही। या निसर्गाचा नियम या ठिकाणी आला। जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही, आणि जिथं उत्पत्ती नाही त्या ठिकाणी क्रांती घडत नसते। त्यामुळे थोडासा वेळ आहे, पुन्हा एकदा आपण डीजेला देऊया संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत। दरम्यान 4 षटकांचा खेळ संपलाय। शेवटचं अंतिम षटक गोलंदाजीसाठी आला साहिल नाईक। अगदी आपण पाहिलं ना तर दिवा कोलीवाडा संघाकडून जेवढे गोलंदाज आले ना, सगळ्यांचा रनअप अगदी लांबवर पाहायला मिळाला। यावेळेला आपण पाहिलं चेंडू बॅटची कड घेऊन चालला, कारण की नक्कीच आणि सर्वात महत्त्वाचं की ज्या रनअपने ते गोलंदाजी करतात त्याच रनअपने तो चेंडू रिलीज देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। काही जण आपण पाहताना तर जवळजवळ बाउंड्री लाईन पडून धावत येतात, परंतु मध्ये 3 दम खातात, परंतु त्यांना त्या वेगाने गोलंदाजी करता येत नाही। त्यामुळे नक्कीच आमचे दीपक दादा एक जबरदस्त गोलंदाज होते की ज्यांना आपल्या गोलंदाजीने अगदी या रायगड टेनिस क्रिकेटला भुरळ घातली होती, आणि त्यांचा देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळता। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी एक सिंगल येताना आपल्याला सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते। शेवटचं अंतिम षटक, आणि या अंतिम षटकाचा विचार केला ना तर अगदी तुमचा स्टान्स आक्रमक असणं गरजेचं आहे। तुमची बॅकलिक अगदी ओव्हर द ऑफ स्टंप आली पाहिजे, म्हणजे ऑन साईडला आणि ऑफ साईडला तुम्ही दर्जेदार फटके खेळू शकता, परंतु यावेळेला मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत। यावेळेला चेंडू फिरवला स्क्वेअर लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय, आणि त्याचा भूदंड या ठिकाणी मुलेकण संघाला मिळतात तब्बल 2 धावा। परंतु धावा येत आहेत जरूर, परंतु फक्त थेंबे थेंबे तळे साचे योक्तीप्रमाणे धावा चौकार आणि षटकारानं येणं गरजेचं राहील, कारण की शेवटची ओव्हर आहे। शेवटची ओव्हर म्हणजे स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, आणि या षटकामध्ये मोठी धावसंख्या येणं गरजेचं राहील। 38 धावांवरती पोहोचला तो आमचा मुलेखंड संघ संघर्ष करतोय, कारण की नक्कीच क्रिकेट खेळायचं असेल तर संघर्ष तुमच्या वाट्याला येईलच, आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय तुम्हाला संपादन करता येईल। यावेळेला फटका चांगला,
परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान विद्यमान सदस्य सचिन गरज साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील वेलकम आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. शेवटचे अंतिम 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती 2 दणके पाहायला मिळतील का? कारण की नक्कीच अगदी भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार झालेत गोलंदाज. यावेळेला धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचं बोट आबाळाकडं, त्यामुळे हाही फलंदाज होतोय धावबाद. संख्या 40 झाली आहे. नक्कीच आताच्या घडीला आपण स्कोर कार्ड वरती नजर मारली तर कुठलाही फलंदाजाला डबल डिजिट मध्ये धावसंख्या पार करता आली नाही. दरम्यानच्या काळामध्ये धाव करण्याच्या प्रयत्नाने हाही फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतोय. काँग्रेस चषक 2025 जसकार गावातील ही रजनी बाई मात्र आपण अतिशय उत्तम समालोचन करता. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी की स्पर्धा या रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपण अनेक ठिकाणी समालोचन करता आणि तुमचे साथी समालोचक आतिश पाटील यांच्याबद्दल काय बोलायचं, खूप चांगलं वर्णन ते या बाबतीत करतील. कदाचित त्यांनाच हा प्रश्न मी विचारला तर आणखीन बरं होईल. तर तुमची समालोचकांची टीम अतिशय चांगली आहे. तर माझा प्रश्न असा आहे की स्पर्धा यशस्वी होणं म्हणजे नक्की काय असतं? आता ही रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे, आयोजक यासाठी खूप मेहनत घेतात, खूप पैसे संपवतात आणि प्रेक्षक देखील उपस्थित असतात. स्पर्धा यशस्वी होणं म्हणजे नक्की काय असतं? स्पर्धा यशस्वी होणं म्हणजे अगदी भरभरून क्रिकेटचा आनंद घेता आला पाहिजे. चांगला बक्षीस त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. खेळाडूंची आणि उत्तम सोय त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे. कारण की खूपशा स्पर्धेमध्ये आपण पाहतो ना, तर खऱ्या अर्थानं बक्षिसं देखील चांगली असतात, खेळाडूंची देखील उत्तम सोय करण्यात येते. त्यामुळे खेळाडू जाताना अगदी त्या स्पर्धेला अगदी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन जातात आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही पुन्हा एकदा येऊ हे देखील मत नोंदवून देतात. परंतु पूर्वार्ध या ठिकाणी संपला, आपण उत्तराकडे वळतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक जयजी भोसले यांना आपण विनंती करूया, आपल्या गोड वाणीतून आपण या उत्तरार्धाचं समालोचन करून आमचं देखील मन मंत्रमुग्ध करायचं आहे. जयजी भोसले, अतिशय अप्रतिम समालोचन तुमचं मी बघितलं आहे. मला वाटतं माझे अनेकसे समालोचक मित्र आहेत आणि त्यामध्ये आपले सुप्रीमो चषकचे आयोजक देखील माझे चांगले मित्र आहेत. तुम्हाला देखील मी एक प्रश्न विचारतो की या स्पर्धा आयोजनामध्ये जर प्रेक्षक खूप मोठ्या गर्दीने आले आणि त्यांनी या स्पर्धेला आपली हजेरी लावली, दाद दिली भरभरून, तर थोडासा आनंद वाटतो. परंतु आज आपल्या इथं PTC लाईव्ह मला वाटतं सुरू आहे आणि या लाईव्ह नेटवर्कमुळं असं झालं आहे की प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट घरापर्यंत आपण ही स्पर्धा पोचवतो. या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घेतात आणि त्यामुळं कदाचित या स्पर्धेच्या ठिकाणी तुम्हाला प्रेक्षक खूप कमी दिसतील. कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर अतिशय चांगले खेळाडू इथं बघायला मिळतात आणि खरं म्हणजे ही पर्वणी असते त्या गावातील त्या विभागातील लोकांसाठी, खेळाडूंसाठी की उत्तम प्रकारचा खेळ त्यांना बघायला मिळतोय आणि या उत्तम खेळाचा आनंद त्यांनी इथं येऊन स्वतः घ्यायला पाहिजे. परंतु मी खरोखर अभिनंदन करेन आयोजकांचं की त्यांनी अतिशय अप्रतिम
खर्च करून खूप मेहनत घेऊन या मैदानामध्ये काही दिवसापूर्वी थोडंसं पाणी वगैरे आलं होतं आणि त्यांनी अतिशय चांगल्या मेहनतीने हे पुन्हा एकदा मैदान बनवलं आहे. पंच काहीतरी इशारा करतात, चेंडू द्यायचे आहेत. ठीक आहे, वळूया आपण सामन्याकडं. मी आपला जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. हेमंत ठाकूर आणि आशुतोष म्हात्रे त्यांची सर्व टीम, JD या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन. अतिशय चांगली स्पर्धा आपण इथं आयोजित केलीत त्याबद्दल. पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पूर्वार्धामध्ये आवाज ऐकत होता त्या अर्थात इथे पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. या उत्तरार्धाकडे आपण बघतो 41चा पाठलाग करायचा आहे. साहेब, खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अधिक 2 प्रश्न तुम्ही उपस्थित केलात आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा निश्चित प्रयत्न करेन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 41चा पाठलाग करायचा. 30 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिथे आघाडीची जोडी ओमी केनी हे चर्चेचं नाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतं. कोण विसेल? केंद्रीय मंत्री ज्याच्या नावावरती कार राहिली आणि या वर्षीच्या हंगामामध्ये मग रोह्यामध्ये जाऊन ज्याने अक्षरशः आपल्या बॅटिंगचा डंका पिटला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार तिथे त्याने पटकावला. आणि नवे तर या डावखुऱ्या हाताचा फलंदाज आखाती देशामध्ये जाऊन देखील यावर्षी विजेता राहिलाय, जिथे रतनबुवा स्मृती चषक देखील त्याने जिंकलाय. असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विरासा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. याच दरम्यान आपण पाहतो या मंचकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय निशांतदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान करतोय. त्यांना विनंती करू की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा, ज्यांच्या वतीनं अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे चषकाचं आयोजन देखील आपल्या दसखार गावाच्या मैदानावर केलं गेलं. असे सन्माननीय निशांतदादा ठाकूर यांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. अतिथी कक्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय निशांतदादा ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पहिल्या बॉलवरती एक उत्तुंग षटकार येत असताना पाहायला मिळाला ओमीच्या बॅकमधून. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता, बॅकफुटवरती आले, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले आणि हाफ आर्म पूल चेंडूला केलाय गुल. ऑन साईडला एक लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. दमदार, वजनदार आणि शानदार सुरुवात त्याने उत्तरार्धाची केलेली पाहायला मिळते आहे. खरं तर साहेब, प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेला का उपस्थित झाले नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न झालाय. कारण उरण तालुक्यामध्ये आज जर का आपण पाहिलं तर चिरनेरमध्ये नाईट चालू आहे, बोनकू जिथे आहे, भेंडकळमध्ये नाईट चालू आहे. 4 नाईटच्या स्पर्धा जर का उरण तालुक्यामध्ये चालू आहेत जवळपास, तर प्रेक्षक जातील तर जातील कुठे कुठे जाऊन स्पर्धा पाहतील. त्या कारणास्तव प्रेक्षक थोडे डिवाइड झालेत. परंतु नाईटच्या स्पर्धा असल्याना की एक गर्दी नेहमीच होते, जी आता आपण सातत्याने मंदिराच्या समोर पाहतोय. स्कोरकार्डवरती धावा आहेत, त्या 6 पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. पहिलं षटक अनिकेत म्हात्रे वीक बाण गोलंदाजी करतोय ओमीच्या अगेन्स्ट. या आधीचा प्रश्न आवर्जून तुम्ही साहेब विचारला होता की यशस्वी आयोजन म्हणजे काय. प्रत्येकाच्या विचारसरणीने यशस्वी आयोजन राहतं. समालोचक म्हणतो की मला चांगल्या स्पर्धांमध्ये समालोचन करण्यासाठी चांगली एखादी मॅच झाली तर ते माझ्यासाठी यशस्वी आहे. DJ मास्टर जर गाणी लावता आली तर तो म्हणतो की मी गाणी वाजवतोय, मला मजा आली, स्पर्धा यशस्वी झाली. आयोजक म्हणतात वेळेत मॅचेस झाल्यात आणि तेही चांगल्या सामने आम्हाला पाहायला मिळालेत. इथे कव्हर्सला खेळले होते, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते. परंतु 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. परंतु एक यशस्वी आयोजन मला तर असं वाटतं की एखादी स्पर्धा नीटनेटकेशी आयोजन होण्यासाठी वेळेत सामने चालू होणं, वेळेत संपणं, अगदी त्याच वेळेला विशेष अतिथींचा मान सन्मान योग्यरित्या होणं आणि नवे तर प्रेक्षक वर्गाची गर्दी होणं, यालाच यशस्वी आयोजन आपण म्हणू शकतो. इथे ऑफ ड्राईव्ह केला, डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल, डबलचा प्रयत्न केला होता ओमीने. ही चालाकी राहू शकते त्याची.
एक सिंगल आली आहे. केवळ संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती आहेत. परंतु हल्लीचं क्रिकेट ही अतिशय आपण पाहिलं ना जास्तीचं वाढलं. एखादा संघ एका वेळेला 3 ते 4 स्पर्धा खेळत असतो आणि त्या कारणास्तव आपल्याला प्रत्येकाकडून अपेक्षाही तेवढ्याच आहे. बॅटची मागणी होते, अर्थात प्रत्येकाकडून प्रत्येकाला अपेक्षा तेवढ्याच वाढल्या. त्या कारणास्तव ही पहा ना, आपला छोटा चिरंजीव गाणं असू द्यात घरातला, त्यातलाही आपण म्हणतो की तो डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. खेळाडू ही मैदानाच्या आतमध्ये आले. मला वाटतं ओमी ज्या वेळेला माझ्यासमोर रोह्यामध्ये आला होता त्यावेळेला तो आदल्या रात्री सिंधुदुर्गमध्ये खेळला होता. तिथे रात्रभर खेळला, तिथे बॅस्ट बॅटर घेतलं, तिथून रोह्यामध्ये आला आणि तिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतलं. अर्थात प्रत्येक जण हे म्हणत असतो की आम्हाला चांगला परफॉर्मन्स पाहायचा आहे, परंतु त्या प्लेअरचं डेडिकेशन पहा, तो सातत्याने किती ट्रॅव्हल करतो ते पहा, त्यांचं आजच्या दर्जाचं जे काही डेडिकेशन ते करतायत ते पाहणंही गरजेचं आहे. स्कोर कार्डवरती 9 आहेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 26 चेंडू आणि 32ची आवश्यकता या मॅचमध्ये राहिली आहे. 26 चेंडू आणि 32 धावा. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज विराटच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग ऑफला वॅकेंट एरिया. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळाल्या आता 2. काय वेगाने धावल्यात दोन्ही फलंदाज. मी या गोष्टीसाठी नेहमीच जाणला जातो. वेगाने धावतो तो प्रत्येकापेक्षा अधिक वेळेला फिट वाटतो आणि सातत्याने ज्याचा 100% डेडिकेशन, मग गावासाठी असेल किंवा नावासाठी असेल, खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये असेल, आणि नेहमी चांगल्या दर्जाचं त्याचं पाहायला मिळालं. जेव्हा टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, येणारे 25 चेंडू आणि 30ची आवश्यकता या सामन्यामध्ये. अनिकेत पुढचा बॉल यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. वेगाने ट्रॅव्हल झाला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा विदाउट लॉस. चलो मंचकोर आपण पाहतोय वेळ होते सन्मानाची. आपण पाहतोय ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्माननीय राहुलजी ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना आपण विनंती करू की आपण आजच्या काँग्रेस चषकामध्ये दिल्या जाणाऱ्या या सन्मानाचा स्वीकार करावा. जसखार ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य राहुल ठाकूर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो आहे. आपण उपस्थितांच्या शुभ हस्ते, आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित होताना पाहतोय. प्रत्येकाला देऊ जाणारा हा सन्मान काँग्रेस पक्षाच्या वतीनं खास आहे. तदनंतर पुढील सन्मानाच्या दिशेनं जाऊया. आपण पाहतोय ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य सचिन दादा घरत यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी सचिनजी घरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. आदरणीय श्री सचिनजी घरत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जसखार, यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. चलूया दुसऱ्या षटकाच्या दिशेने. आपल्याला परत एकदा आवाज ऐकायला मिळेल जयेश भोसले सरांचा. भावना एंटरप्राइजेस, भूमी स्पोर्ट्स मुळेखंड, भूमी 11 तुषार स्पोर्ट्स मुळेखंड हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहोत. खेळत असताना आपण पाहतोय 24 बॉल 30ची आवश्यकता. पहिला चेंडू कमी गतीने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू लॉक स्टॉपला ट्रॅव्हल होत असताना लेग बाईस, त्यावरती मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. मंचकावर आमंत्रित करू आपल्या कला क्षेत्रातले उत्कृष्ट डान्सर सन्माननीय नितीन ठाकूर, तदनंतर सन्माननीय कार्याध्यक्ष विलासदादा म्हात्रे, तदनंतर निलखंडची कडू सोनारी यांना देखील आपण इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान कक्षामध्ये केला जातोय. गोलंदाज थांबला, काहीतरी विपरीत होण्या पलीकडे आपण थांबणंही तितकंसं गरजेचं राहतं. अनेक वेळेला आपण ध्येय वेडे असतो, वेगाने धावतो, परंतु कुठेतरी ठेस लागू नये याकरिता थांबणंही गरजेचं. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये, लांब लचक, जितका उंच तितकाच लांब, षटकार.
कॅप्टन रिपोर्टिंग करा. अंबापाडा आणि खारबाव टीमचा कर्णधार उपस्थित व्हायला हवा, पण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. या वर्षीचा हंगाम ज्या बॅटरने गाजवलंय पहा ना, आखाती देशांमध्ये नुकताच जाऊन आला, जिथे रतनबुवा खेळला तिथे जी विजेता राहिला, आणि आज तागाई आहे त्याची बॅट थांबायचं काही नावच घेत नाहीये. ओमी बॅटिंग करतोय, स्विच हिट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. व्हेरिएशन चांगलं होतं अक्षयचं, चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला आणि कमी गतीने हा चेंडू इथे पाहायला मिळाला. मुळेखंड टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे, जिथे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळते आहे. या संघाकडे देखील गोलंदाजींचा तोफखाना आहे, परंतु समोर एक बहादर उभा आहे आणि तो सातत्याने लढतोय. यावेळा देखील ऑन साइडला डीप मिड विकेटला गॅप मोठा, होणार नाही धावांचा तोटा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चौकार. या फलंदाजाचा ना वेगळाच आहे थाट, तो गोलंदाजांची लीलया लावतोय वाट. मैदानाच्या आतमध्ये चहूबाजूला टोले जंग फटकेबाजी इथे चालू असताना आपण पाहतोय. 25 मांडल्यात, 10 बॉलचा केवळ खेळ संपलाय. येणारे 20 चेंडू आणि आता मात्र सामना खुला झालाय. विजयासाठी 16ची आवश्यकता. 20 चेंडू आणि 16 धावा. एक पात्री अभिनय केले या फलंदाजाने. ओमी मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 19 वरती नॉट आउट. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू दिशाहीन राहिला. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. पंचांनी दोन्ही हात केले समांतर, चेंडू आला अवांतर. राजेंद्र घरतसर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. या मॅचचे ऑफिशियल्स, दुसरे ऑफिशियल्स स्क्वेअर लेग पंच, बॅटिंग एंड पंच रोहनजी पाटील आणि आणखीन तिसरे ऑफिशियल्स परेश म्हात्रे. उजव्या एसीच्या बाहेर इथे मात्र झेल निसटलाय. ही कॅच सुटली नाहीये तर तुम्ही सामना सोडलाय. ज्या वेळेला कॅचेस सुटले ना त्या वेळेला मोठा उपद्रव पाहायला मिळालाय. आमदनी 88 आणि खर्च रुपया, तुमच्याकडे खर्च करायला जास्तीचं काही नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅचेस सोडता आहात, तेही कोणाचा? ओमीचा, जो नो बॉल 19 वरती नॉट आउट आहे. जीवदान मिळाला. तदनंतर हेलिकॉप्टर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवसणी घालत, जणू काय आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुळ, षटकार. या खेळाडूने सांगितलं, वाडा कोणाचाही असू द्या तर राडा केवळ आम्हीच करणार. आणि अर्थात गोलंदाजांच्या विरोधात त्याने हे रणसिंह जे फुंकले, पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकला. तिथून सामन्यामध्ये परत शिरकाव करूच दिलेला नाही या प्रतिस्पर्ध्याला. 2 षटक संपलेत, 32 धावा विदाउट लॉस. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 9 धावसंख्येची. निहाल गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. येणारे 18 चेंडू आणि 9ची आवश्यकता. आडव्या बाटने ऑन साइडला पार्टी जॉईन केली आहे का? क्षेत्ररक्षक उशिराने चेंडूवरती आले, चेंडूने ओलांडली सीमारेषा. होय, विराने पार्टी जॉईन केली, त्याने ठोकला चौकार. सतरा चेंडू आणि 5ची आवश्यकता राहिली आहे. पूर्वार्धामध्ये 30 चेंडूमध्ये जेवढ्या धावा मुळेखंड टीमने बनवल्या, उत्तरार्धामध्ये ही धावांची लूट आहे. केवळ इथे चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. उर्वरित 16 बॉलचा खेळ शेष राहिला आणि विजयासाठी 5ची आवश्यकता. 5ची आवश्यकता या सामन्यामध्ये. सामना होता कुठे, आला कुठे. क्रिकेटचा खेळ, चित्तथरारक लढती मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतात. पुढचा बॉल, हा चेंडू इथे वेस्ट साईड जास्तीची आहे, चुकी होतीये, रन्स मिळतील त्या अर्थात केवळ एक सिंगल येते. नो बॉल आहे, एकंदरीत नो +1, एकंदरीत धावा मिळतील त्या 2. अजूनही आवश्यकता राहील ती 3ची. प्रेम 12वा खेळाडू म्हणून तो आला होता आणि अर्थात
त्याच्याकडूनही अनेक वेळेला समालोचनही ऐकायला मिळतं मुळेखंड गावामध्ये. मैदानाच्या आतमध्ये 38 बनल्यात, 16 बॉल आणि 3ची आवश्यकता आहे. नो बॉल आला अर्थात पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. मॅचमध्ये जास्तीचं काय राहिलेलं नाहीये. अर्थात ज्या दर्जाची बॅटिंग झाली, मला वाटतं लेजर शोज दाखवला जणू काही या ओमी केनीने बॅटिंगचा. पुढचा बॉल, यावेळेला बाची लिडिंग एज घेतली पाठीमागे, झेल झाला तरी फलंदाज पंचही विसरले होते. आज मला वाटतं हे माझ्यासोबत दुसऱ्यांदा घडलंय. नो बॉल आहे अंपायर. या गोष्टीची कदाचित ही गोष्ट त्यांनाही निदर्शनात जास्तीची आली नाही. या आधीचा चेंडू तो मात्र नो राहिला होता. होय, त्याच गोष्टी होतात. यावेळेला स्विच हिट केलाय, फटका फसला, क्षेत्ररक्षक तोच पडलाय खाली. वॉट कॅच, वॉट कॅच, अमानवीय झेल. हा झेल पाहत राहावा, पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा कॅच इथे टिपलाय. अफलातून क्षेत्ररक्षक प्रेम होते त्या ठिकाणी आणि त्यांनी झेल टिपलाय. रिप्ले पाहूयात आपण. निहारचा चेंडू जो टाकला होता उजव्यावरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, बाची लिडिंग एज घेतली, पाठीमागे जात होता, प्रेम हवेमध्ये राहिला. बॉल परंतु हा पहा तो उलटा झाला. दोन्ही पाय त्याचे अक्षरशः मागे गेले, परंतु त्याने कॅच टिपलाय. अमानवीय, एक्सिलेंट एफर्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वॉट अ कॅच. फलंदाज बाद झाला. ओमी सारखा फलंदाज बाद होण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणं गरजेचं होतं आणि ते इथे प्रेमने केलं. 48ला 1. येणारे चेंडू आता शेष राहिले ते 14 बॉल 3ची आवश्यकता. गिरीश सावंत, गिरीशसाठीचा हा बॉल बॅकफुटला आले, कट केला पॉइंटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. 3ची आवश्यकता होती, 2 तर निश्चित आल्यात. सामना इथून एकंदरीत बरोबरीत येईल. विजयासाठी केवळ आता औपचारिकता राहिली. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला अंबापाडा आणि खारबाव, दोन्ही टीमचे कॅप्टन. खारबाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. अंबापाडा टीमचा कॅप्टन चला या आपण टॉस करणार आहोत. 40ला 1. 13 चेंडू आणि 1ची आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अर्थात 4थ्या षटकामध्ये सामना घेऊ जाऊ इच्छित होते दिवा कोळीवाडा टीमचे खेळाडू. 1ची आवश्यकता आहे 12 बॉलमध्ये. याच दरम्यान आपण खारबाव ग्रामपंचायतीचे सन्मान्य विद्यमान सरपंच महेंद्र शेठ पाटील साहेबांना आपण विनंती करू की आपण कृपया प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपल्या आजच्या या काँग्रेस चषकाच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. एक खेळाडू म्हणून ते या ठिकाणी उपस्थित असतील, पण त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. 12 बॉल आणि 1ची आवश्यकता केवळ औपचारिकता आहे. पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकत असताना मुळेखंड संघ पाहायला मिळाला. मला तर वाटतं अतिशी पाटील सर हा संघ त्याच वेळेला हरला होता ज्या वेळेला ॲज अ कॅप्टन म्हणून कॅप्टन टॉससाठी ज्या वेळेला आला त्यावेळेला तो म्हणाला की आम्ही कधी या लॉटमध्ये खेळतच नाही. असं होत नाही. लॉट्स किंबहुना हे पाहून खेळायचंच नसतं. मैदानाच्या आतमध्ये जो दिसेल ना त्याच्या विरोधात रणशिंग फुंकायचे आणि आपल्याकडे असणारं पोटेन्शियल आपण ताकद तिथे पणाला लावायची असते. फलंदाज बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. जिथे येणारे चेंडू राहिले शेष ते 11 बॉल आणि 1ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 1ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. 40ला 2. ओमी बरोबर नेहमीचा एक चांगला खेळ होत असताना त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं किंबहुना त्याच्या संघाचे साथीदार चांगला खेळ करत असताना पाहायला मिळाले. प्रेम गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवणं याहूनही अधिक काय हवं. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे प्राप्त केली जाते. होय, विजय नोंदवलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजेते संघ ठरतोय. दिवा कोळीवाडा या टीमने ही मॅच इथे जिंकली 8 विकेट राखत असताना.
की जर आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तर कृपया आपण मैदानाच्या आतमध्ये जावं. मला वाटतं बॅटिंग स्वीकारलेली आहे, तर अपोजिट संघ चला आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं लगेचच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ॲब्सोल्युटली नो डाऊट. 11 बॉल 25 धावांची खेळी त्याने साकारली, चांगले कॅचेस टिपले आणि याच जोरावरती अर्थात ओमी राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. हे विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. रत्नेश्वरी आईचं हे मंदिर आणि त्याच्या शेजारी होऊन जाणारा JNPDचा हा हायवे, ही पार्किंग झोन आणि हा ड्रोन व्ह्यू, बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. ओमी या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेच देण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अंबाबाडा टीम आपलं क्षेत्ररक्षण चला त्वरित सजून घ्या. मी विनंती करेन सन्माननीय विलासदादा म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये द्यायचं आहे. ओमी केनी एक जबरदस्त बॅट्समन, आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेनिस बॉल विश्वामध्ये ज्यानं आपल्या स्वतःच्या खेळाची छाप सोडलेली आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये देखील एखाद्या खेळाडूचे चाहते किंवा फॅन्स असू शकतात. होय, येस असू शकतात. असे कित्येक खेळाडू पाहायला मिळतात. त्या फळीतला अतिशय महत्वाचा खेळाडू अर्थातच ओमी केनी ठरला मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला अभिनंदन ओमी, या स्पर्धेच्या पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच तुला या ठिकाणी लाभत आहे. ओमी, फार मोठी स्पर्धा. मला वाटतं की तू ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळतोस त्यापेक्षा ही स्पर्धा थोडीशी लहान असेल. काय फरक आहे जेव्हा तू बाहेर, भारताच्या बाहेर क्रिकेट खेळतोस आणि आपल्या देशांतर्गत क्रिकेट खेळतो, यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? फरक फक्त ग्राउंड आणि तिथलं जे आयोजन नियोजन असते तेवढंच असतं, बाकी तर नॉर्मल क्रिकेटच खेळतात सर. बरं, तुझ्यासारखं एखाद्या नवोदित क्रिकेट खेळाडूला जर क्रिकेट खेळायचं असेल ते नेमकं त्यानं काय केलं पाहिजे? नक्की त्यांनी त्यांच्या फिटनेसवर फोकस केलं पाहिजे आणि त्यांचा जो गेम आहे तो इम्प्रूव्ह केला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा ओमी तुला या ठिकाणी आजच्या या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. नवीन मॅचच्याकडे आपण जाऊया. इथे आपण पाहतोय नव्या सामन्याच्या दिशेनं जात असताना टॉस झालाय आणि टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी या ठिकाणी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. मी विनंती करेन आपण तुर्तास विलंब न लावता लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा आणि सहकार्य करावं, सपोर्ट करावं. चलूया इथून प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं जाऊ. तिथे पुन्हा एकदा आपल्या समेत जोडले जातील, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. चला अंबापाडा संघ, आता टीम मीटिंग करू नका, कृपया सहकार्य करा. लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. चला टीम खारबाव, आपण लवकरात लवकर निर्णयाची अंमलबजावणी करा. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला टीम खारबाव टीमनं अँड बॅटिंग करण्याचं धाडचं डिसिजन घेतलाय. करेक्शन आपण करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. काँग्रेस कमिटीचं स्कार आयोजित काँग्रेस चषक 2025 क्रीडांगणामध्ये एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. एक मुलेखंड या टीमला मात्र नवी मुंबई पंचक्रोशीमधील दिवा कोलीवाडा या टीमनं परास्त केलं. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ज्याला मिळालं तो ओमी केनी, नवी मुंबईच्या शिरपेचातील एक असा खेळाडू जो खरं तर मी म्हणेन किलर मिलर म्हणून ओळखला जातो. अर्थातच ज्याचा आपण उल्लेख जर का करायचा झाला तर आपण स्टॅटिस्टिक्स